रॉयल 11 आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यावे. आमंत्रित करतील ते UA 11 या संघाला, जो संघ आधी एक मॅच विजयी झालेला आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज सुरेश हिलम याला गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केले. तसेच त्यांच्या समोर दत्ता खराडे आणि स्ट्राईकवर असेल मनीषचा सामना करेल सुरेश. चला सुरुवात करूया आपण या सामन्याला. सदर सामना चालू असलेला UA 11 वर्सेस रॉयल 11. रॉयल 11 या संघाने टॉस जिंकून नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली आहे आणि पहिला चेंडू सुरेश याचा मनीषसाठी. पहिला चेंडू सुरेशचा आणि टोलावून मारला गॅप मधून. 1 बाउंस चौकार. अतिशय चांगली दिमागदार सुरुवात मनीषच्या बॅट मधून. पहिल्या चेंडू मध्ये 4 रन, धावसंख्या 4. सुरेशचं चांगलं स्वागत केलं या चौकाराने. पहिला चेंडू 4 धावा. दुसरा चेंडू सुरेशचा, चांगली सुरुवात. पुन्हा एकदा टोलावून मारलेला चेंडू. चेंडूखाली क्षेत्ररक्षक, परंतु 1 बाउंस चौकार. पुन्हा एकदा चौकार. 2 चेंडू 2 चौकार मनीषच्या बॅट मधून. मनीषच्या बॅट मधून 2 चेंडू मध्ये 2 चौकार, धावसंख्या 8. तिसरा चेंडू सुरेशचा, अतिशय चांगली सुरुवात. तिसरा चेंडू, परंतु सन्मान दिलाय सुरेशाला. चांगला समाचार घेता आला असं, परंतु त्याने काहीसा सन्मान देऊन या ठिकाणी पूर्णविराम दिलाय आणि 3 चेंडू मध्ये 8 धावांची मजल मारली UA 11 या संघाने. पुढचा चेंडू मनीषसाठी पुन्हा एकदा गॅप मधून मारलाय आणि त्याच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक बॉल अडवण्यामध्ये अतिशय चांगली फलंदाजी. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 10. चांगली सुरुवात मनीषाची. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 चौकार, तिसऱ्या चेंडू मध्ये सन्मान आणि शेवटच्या चेंडू मध्ये 2 धावांची मजल दिली आहे. आणि इथे पुन्हा एकदा पारितोषिकाची एक सुरुवात. पुन्हा एकदा चांगला टोलावून मारला चेंडू. क्षेत्ररक्षक अडवण्यात अपयशी आणि सीमारेषा पार चौकार. मनीषच्या बॅटमध्ये, आणि मनीषची बॅट खूपच तळपलेली आहे. आतापर्यंत 3 चौकारांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 14. आणि कल्पेशसाठी पारितोषिक आली आहे विशाल खरबरे यांच्याकडून. त्यांनी जर कॅच घेतली तर त्यांना 200 रुपयाची रोख रक्कम देण्यात येईल. पुढचा चेंडू सुरेशचा आणि पुन्हा एकदा गॅप मधून मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चेंडूच्या पाठीमागे आणि त्याला अडवण्यामध्ये यश मात्र मिळालं नाही. आणि पुन्हा एकदा चौकार. अतिशय चोख समाचार घेतलाय सुरेशचा मनीषाने. धावसंख्या 18 वर नेण्यात यशस्वी झालाय. अतिशय चांगली सुरुवात. पहिल्या ओव्हर मध्ये P1चं षटक आणि हानामारीचं षटक, त्यामध्ये 18 धावांची दरमजल त्याने आखली. अतिशय चांगली सुरुवात UA 11. मला असं वाटतंय रॉयल 11 ने प्रथम गोलंदाजी करून आमंत्रण करण्यामध्ये काहीतरी अपयशी वाटतायत, पण पहिल्याच ओव्हर मध्ये 18 धावसंख्यापर्यंत दरमजल गेली आहे आणि चांगली सुरुवात करून दिली आहे UA 11 या संघाला मनीषने. आणि नॉन स्ट्राईक असलेला दत्ता खराडे हा देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे.
अतिशय चांगली फलंदाजी केली होती, गोलंदाजी देखील त्याच दिमागदार पद्धतीने करतो दत्ता. पुढील चेंडू दुसरी ओव्हर घेऊन येतोय बंटी. मागच्या आदित्य मागील मॅच मध्ये तो अनुपस्थित होता, परंतु या मॅच मध्ये त्याला आमंत्रित केलंय खांडपे गाव एंड कडून. पहिला चेंडू दत्ता खराडीसाठी. बघूया कसा समाचार घेतो. मारण्याचा प्रयत्न परंतु मिस झालेला आहे. निलेशाचा पहिला चेंडू अतिशय चांगला. दत्ताला त्याचा काही समाचार घेता आला नाही, परंतु दुसरा चेंडू P2चा षटक. दुसरा चेंडू निलेशचा आणि स्वाईप मारण्यासाठी, परंतु पंचाकडे अपील करण्यात आले, परंतु स्वेर निर्धाव चेंडू. अतिशय चांगली सुरुवात केली आहे. काहीसं रोखलंय त्याने धावा करण्यासाठी UA11 या संघाला. आधीच्या षटकामध्ये जे घडलं होतं त्याच्या अतिशय विपरीत घडतंय. पुढचा चेंडू निलेशाचा आणि मारण्याचा प्रयत्न, जोरात मारलेला चेंडू, परंतु अतिशय सेफली लँड होतोय आणि 1 बाउन्स चौकार दत्ताच्या बॅटिंग मधून. अतिशय चांगली सुरुवात केली होती, परंतु काहीसं रोखण्यात यशस्वी झाला होता निलेश, परंतु तिसऱ्या चेंडूमध्ये त्यांनी काहीसं दत्ताला रोखण्यापासून अपयशी झाला आणि तिसऱ्या चेंडूमध्ये चौकार. पुढचा चेंडू दत्तासाठी. पुन्हा एकदा टोलावून मारलेला चेंडू खाली कोणी क्षेत्ररक्षण आहे, सेफ लँड आणि 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अतिशय चांगली क्षेत्ररक्षण. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 24. बिनबाद 24 धावसंख्या. पुढील होणारा सामना मोरिया बूमर्स साल्पे वर्सेस मालविका 11. अतिशय प्रेक्षणीय लढत असणार आहे प्रेक्षकांसाठी. निलेशचा पुढचा चेंडू दत्तासाठी. फुलटॉस आणि अतिशय दिमागदार पद्धतीने मारलेला षटकार. पंचांचा इशारा येतोय, षटकार. अतिशय दिमागदार फलंदाजी. तुम्ही जर चुकी करत असाल तर त्याला अशीच. अतिशय चांगली सुरुवात केली होती, त्याच्यानंतर काही रोखलं होतं, परंतु निलेशला काही यश येत नाहीये. 1 चौकार 1 षटकार या मदतीने धावसंख्या झाली आहे. धावसंख्या झाली 30. पुढचा चेंडू निलेशचा दत्तासाठी. पुन्हा एकदा दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन धावसंख्या झाली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये 13. दोन्ही मिळून धावसंख्या 31 पर्यंत गेली आहे. बिनबाद. अतिशय चांगली सुरुवात. दोन्ही P1 आणि P2च्या षटकामध्ये, हाणामारीच्या षटकामध्ये अतिशय चांगला समाचार घेतलाय गोलंदाजांचा आणि धावसंख्या 31 पर्यंत नेण्यात यश आलंय आणि तिसरा षटक घेऊन येतोय. चला सुरुवात करा सामन्याला. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि शेवटच्या 2 मॅची राहिल्यात आणि अतिशय प्रेक्षणीय लढत आहेत त्या. संजय मोरे यांचा संघ आणि श्री सचिन रुडे यांचा संघ. पुढील गोलंदाज अमोलला त्याच्या भातातले बाण काढून चांगली सुरुवात करायची, कारण आतापर्यंत एकही विकेट गेला नाहीये. अमोलचा पहिला चेंडू दत्तासाठी. दत्ता सज्ज. पहिला चेंडू जमिनीहून मारलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि 1 धाव. मनीषला आमंत्रित केलंय 1 धाव देऊन आणि 1 धावसंख्या पोहोचली आहे 32 या अंकावर.
अमोलची सुरुवात 1 रनने, धावसंख्या 32 पर्यंत. पुढचा चेंडू अमोलचा, फलंदाजी मार्कवर मनीषने सुद्धा देखील चांगली सुरुवात केली आहे. त्याचा दुसरा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला मारलाय आणि अतिशय दिमागदार जबरदस्त षटकार. खूप खूप चांगली सुरुवात या ठिकाणी मनीषच्या बॅट मधून येत आहे. मनीषला आउट बाद करणं खूप अपयशी होत आहे UA11 या संघाला, रॉयल 11 या संघाला. जी कामगिरी त्याने केली आहे तो अतिशय चोखपणे बजावत आहे. आतापर्यंत तो 7 चेंडू 24 धावांची भारदार सुरुवात आणि खेळी त्यांनी केली आहे. दत्ता देखील त्याला तशीच साथ देत आहे. अमोलचा पुढचा चेंडू मनीषसाठी, मनीषची बॅट अतिशय तळपली. बघूया तो पुढच्या चेंडू मध्ये काय करतोय. फुलटॉस आणि अतिशय चांगला समाचार घेण्यात यश आलेला आहे आणि हा षटकार, ब्रँडेड षटकार मनीषच्या बॅट मधून. मनीषची बॅट, मनीष काही थांबेना. मनीषच्या या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 44. मनीषला या षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. आता परत एकदा मारला, त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आले आहे. मनीषसाठी अतिशय गोल्डन चान्स. पुढचा चेंडू मनीषसाठी, परंतु मिस झालेला आहे आणि या ठिकाणी फिल्डिंग देखील त्याचप्रमाणे खराब आणि चौकार. मंगेश यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे मनीषला जर त्याने आता षटकार मारला तर. परंतु ज्याने आतापर्यंत जसं खेळला आहे त्याला 500 रुपये द्यायलाच हवे होते. 9 चेंडू मध्ये 34 धावांचा डोंगर त्याने आखलेला आहे. अक्षरशः रॉयल 11 या संघाचं कंबरडं मोडलं आहे. धावसंख्या 48 रन येण्यात यश मिळालं आहे त्यांना. 3रा ओव्हर चालू आहे आणि 2 चेंडू बाकी आहेत. 5वा चेंडू मिस झालेला आहे रॉयल 11चे कर्णधार भावेश यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, धावसंख्या झाली 48. पुढील होणारा सामना सचिन रुठे वर्सेस संजय मोरे, मालविका 11 वर्सेस मोरिया बूमर्स सालपे. अतिशय प्रेक्षणीय लढत. पुढचा चेंडू शेवटचा, सोहेल चेंडू, 1 धाव येईल ह्यामध्ये. सॉरी, निर्धाव चेंडू. धावसंख्या 48, बिनबाद 48. आतापर्यंत एकही विकेट घेण्यात यशस्वी नाही आहेत. कृपया सामने स्पीडअप करावे कमिटीचा. सामने स्पीडअप करावे कारण आपल्याकडे अजून 2 सामने आहेत आणि दोन्ही देखील हाय व्होल्टेज मॅचेस. एका टीम मध्ये महेश वर्सेस हर्षद ही प्रेक्षणीय लढत होणार आहे. आणि दुसरे असेल आर्यन 11 वर्सेस 4040 सरकार. पंचांनी सामना स्पीडअप करावा, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. आणि आता खांडपेगाव एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 4 घेऊन होते निलेश, ज्याने आधीच्या ओव्हरमध्ये 13 रन खर्च केले होते. काहीसा चांगलं षटक म्हणता येईल कारण 3 षटकांचा खेळ बघितला तर आधीच्या ओव्हरमध्ये 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, तिसऱ्या ओव्हरमध्ये 17. पुन्हा एकदा निलेश गोलंदाजी मार्कवर येत आहे. कर्णधार भावेशने निलेशवर जबाबदारी दिली आणि त्याचा पहिला चेंडू दत्तासाठी. बघूया काय करतोय. आणि तोलावून मारलेला चेंडू अतिशय उंच गेलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षण त्याखाली काही चुकी नाही करत आणि पंचांचा निर्णय आउट असेल. पहिला चेंडू आणि निलेश कडून दत्तासारखा मोठा हादरा UA11 या संघाला. पुढील येणारा फलंदाज जितेश.
पुढील फलंदाज जितेश तो देखील त्याच ताकदीचा आहे, त्याच्याकडून देखील मोठे मोठे फटके बघायला मिळतील. दत्ता काहीसा अपयशी झाला, परंतु मनीष मात्र आपल्या चोख फलंदाजीने आपली दमदार कामगिरी दाखवतोय UA11 या संघासाठी. पुढचा चेंडू निलेशचा जितेशसाठी. जितेश नौका फलंदाज, बघूया काय करतोय तो आपल्या संघासाठी. निलेशचा पहिला चेंडू निलेश जितेशसाठी. टोलावून मारला चेंडू समोर, चौकार, दिमागदार चौकार, जबरदस्त चौकार जितेशच्या टीम मधून. आम्हाला असं वाटतं तो बाहेरूनच सेट होऊन आलाय. पहिल्या चेंडू मध्ये पहिला चौकार. जी सुरुवात केली आहे त्याला काहीसा साथ देताना दिसतो जितेश. धावसंख्या या चौकाराच्या मदतीने पोहोचली आहे 52. धन्यवाद. निलेश याने काहीसं कमबॅक केले UA11 साठी. धावसंख्या झाली 54. ज्या धावसंख्येला ब्रेक लावण्यात यशस्वी झाले निलेश यांनी दत्ता खर्डेचं विकेट घेऊन जितेशला काहीसं थांबवलंय. कारण गोलंदाजी करत असताना अतिशय खराब कामगिरी केली होती दोन बॉलरांनी. तुझा चेंडू टोलावून मारलेला चेंडू, परंतु वन बाउन्स, क्षेत्ररक्षण काही चुकी करतोय आणि चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 58. काहीशी चांगली सुरुवात केली होती निलेशनी. काही झटके दिला होता, जो दत्तासारखा मोठा आदरा दिला होता साठीच बनवली आहे. स्लोवर वन आणि त्याचा अतिशय समाचार घेतलाय. वन बाउन्स चौकार मनीषच्या बॅटमधून धावा येण्याचं सत्र काही थांबत नाहीये. अतिशय दिमागदार फलंदाजी करताना दिसतोय. चौकार मारलाय त्यांनी या चेंडूमध्ये आणि धावसंख्या पोहोचली आहे 62च्या घरामध्ये. 2 बाद 62. 12 चेंडू 38 धावांची भारदार खेळली गेली आहे मनीषाने. पहिल्या ओव्हरमध्ये जी सुरुवात केली होती ती अतिशय छान पद्धतीने त्याच पद्धतीने लयमध्ये खेळताना दिसतोय. 2 मोठे हादरे देखील मिळाले आहेत, परंतु मनीष मात्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. पुढचा चेंडू रोशनचा मनीषसाठी. पुन्हा एकदा मारला कट आणि क्षेत्ररक्षण चेंडूच्या मागे खूप प्रयत्न करत असताना अतिशय चांगली फिल्डिंग, परंतु काही रोखण्यात यश मिळालं नाहीये. कल्पेश याला खूप छान फलंदाज, खूप क्षेत्ररक्षण हॅट क्षेत्ररक्षण बरोबर आहे. बघून घ्या काही इंजुरी वगैरे झाली का? नाही नाही नाही. धन्यवाद. खूप जिद्दी प्लेअर, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मला म्हणाल. खूप चांगला प्रयत्न केला होता, परंतु मनीषची बॅट काही थांबत नाहीये. पुढचा चेंडू मनीषसाठी. पंचांचा निर्णय वाईड असेल. या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 67. धावसंख्या झाली आहे. षटकाराची आवश्यकता 50 साठी आणि मारण्याचा प्रयत्न, परंतु मिस झाला. त्याची बॅटिंग पाहता खूप प्रयत्न घेतलेत आणि त्या परंतु धावसंख्या झाली 69. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाला आणि दिमागदार षटकार. या षटकाराच्या मदतीने मनीषचं झालंय अर्धशतक. कृपया त्यांनी बॅट हवेमध्ये करावी आणि अभिवादन करावं. खूप कॉंग्रॅच्युलेशन आणि खूप अभिनंदन मनीषाचं. अतिशय दिमागदार फलंदाजी, खूप छान खेळलाय तो. आतापर्यंत त्यांनी धावा केल्या 50. 17 चेंडूमध्ये 50 धावांची दिमागदार खेळली गेली आहे. मनीषचं नक्कीच कौतुक झालं पाहिजे. त्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मनीषसाठी.
आणि पुढील होणारा सामना मालविका 11 वर्सेस मोरिया बुमर सालपे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी स्टेज जवळ यावे. अतिशय चांगली फलंदाजी केली आहे मनीषाने. मनीषच्या या भारदार अर्धशतकानंतर धावसंख्या झाली आहे 76 टू विन. 76 रनांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी भावेशच्या याला. आता भावेशला मैदानावर टिकणे खूप गरजेचं आहे, कारण एकमेव असा त्या टीमला तारू शकतो भावेश. भावेशला निदान 4 ओव्हर पर्यंत खेळ खेळावा लागेल. पुढील होणारा सामना बुमर्स वर्सेस मालविका 11. आणि टॉस साठी मी आमंत्रित करतो हेमंत पाटील यांना. ज्येष्ठ उद्योजक हेमंत पाटील यांनी कृपया टॉस उडवण्यासाठी स्टेजशी संपर्क साधावा. स्टेज जवळ यावे. मनीष जाधव या खेळाडूसाठी 101 रुपयाची पारितोषिक आले आहे काशीनाथ शेळके यांच्याकडून. खूप खूप धन्यवाद. धावसंख्या झाली 75 आणि 76 धावांची गरज असणार आहे. मी आमंत्रित करतो हेमंत पाटील यांना, ज्यांनी टॉस साठी यावं. मालविका 11 वर्सेस मोरिया बुमर्स वर्सेस मालिका 11. अतिशय प्रेक्षणीय लढत प्रेक्षकांनी. मी आमंत्रित करतो हेमंत पाटील यांना टॉस साठी. पुढील होणारा सामना असेल तो, आणि कृपया स्पीडअप करावा सामना. आपल्याला 76 धावांची आवश्यकता आहे आणि तितकाच ताकदीचा संघ असेल भावेशचा. चला पंच, सामना स्पीडअप करा. पुढचे 2 सामने आपल्याला बघायचे आहेत. भावेशच्या मदतीला असेल सुरेश हिलम. दोन्ही फलंदाजांना, दोन्ही ओपनिंग जोडींना शेवटपर्यंत टिकणं आवश्यक आहे. तितक्याच ताकदीचा संघ असेल रॉयल 11 कडून देखील खूप अपेक्षा आहेत. खूप मोठे मोठे स्कोर करू शकतो रॉयल 11, कारण त्यांच्याकडे असणारे फलंदाज त्यांच्या टीम मध्ये तसेच त्यांच्या पॉइलर मध्ये आहेत. युए 11 या संघाने खूप चांगली सुरुवात. मनीषच्या भारदार अर्धशतकानंतर धावसंख्या झाली 75. 76 धावांची आवश्यकता असेल. काशीनाथ शेळके यांच्याकडून मनीष जाधवसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले आहे. काशीनाथ शेळके यांचे खूप खूप आभार कमिटीतर्फे तसेच सर्व क्रीडा रसिकांकडून. शहात्तर धावांची आवश्यकता असेल भावेशच्या संघाला. जाऊया आपण सामन्याकडे. सामने आता चालू असलेला सामना युए 11 वर्सेस रॉयल 11. रॉयल 11 ने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय केला, परंतु काहीसा निर्णय मला असं वाटतंय चुकण्याचा किंवा फसण्याचा असू शकतो, कारण धावसंख्या कुठल्या त्या युए 11 या संघाने अवघ्या 75 आणि जिंकण्यासाठी यश मिळालं नाही आणि पुढचा इनिंग आपले चालू करत आहेत. फलंदाज असेल भावेश देशमुख, सुरेश हिलम. स्ट्राईकवर असेल भावेश देशमुख आणि गोलंदाजी मार्क असेल दत्ता. स्वतः कर्णधार P1चं षटक टाकेल असेल. पहिला चेंडू. कृपया बाहेरचे प्रेक्षकांनी कृपया बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबावे. पहिला चेंडू दत्ताचा भावेशसाठी. पहिला चेंडू आणि अतिशय चांगला समाचार घेतलाय. 1 बाउन्स, चौकार. चांगली सुरुवात भावेशची. जी सुरुवातीची गरज आहे त्याच पद्धतीने खेळताना दिसतोय आपल्याला. आणि मान्य श्री रामदासजी शेळके यांचं आगमन झालंय. कृपया रामदासजी शेळके यांनी आसनस्थ व्हावे. स्टेजवर येऊन आम्ही आमंत्रित करतोय रामदासजी शेळके यांना.
पहिल्या चेंडूमध्ये एक चांगला समाचार घेण्यात यशस्वी झालाय. गोलंदाज दत्ता खराडेला काहीस महाग पडताना दिसतोय पहिला चेंडू. दुसरा चेंडू P1चा षटक टाकत असताना गोलंदाजी मार्कवर. दुसरा चेंडू पंचांचा निर्णय वाईड. धावसंख्या पोहोचते 5 वर. पहिला चेंडू चौकार. दुसरा चेंडू टाकण्यात यशस्वी वाईडच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 5. मोरिया बूमर्स कृपया रेडी राहावे. स्टेजच्या बाजूला हवे मोरिया बूमर सगळे. अतिशय चांगली फलंदाजी. क्षेत्ररक्षण काहीच करता आलेलं नाहीये, परंतु चांगली गॅप भेटण्यामध्ये त्याला यशस्वी झालंय. भावेश कडून, भावेशच्या बॅटमधून जे फटके दिसतील, जे भावेश जेवढा खेळपट्टीवर असेल तेवढाच रॉयल 11 या संघासाठी काहीस जिंकण्यासाठी काहीस पुढचा चेंडू दत्ताचा भावेशसाठी. दत्ताचा पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु काहीसा फसलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय चेंडू. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले. धावसंख्या पोहोचते ती 1च्या मदतीने. धावसंख्या 10. रमेश भांडेलकर कृपया स्टेजशी संपर्क साधावा. पुढचा चेंडू भावेशसाठी. सुरेश इलमने काहीसा ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या 1 धावसंख्या घेण्यात यशस्वी आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. बिनबाद 11 धावसंख्या. दत्ताने काहीशी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत जे षटक होतात P1चे त्याच्यामध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम रन, जे ॲव्हरेज रन आहेत ते 15च्या वरच आहेत. ही खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल पहिल्या 5 चेंडूंची. जी सुरुवात हवी होती भावेशला ती करण्यात काहीसं यश मिळेल की नाही बघूया. पुढचा चेंडू स्लोवर 1 आणि चेंडू मारलाय 1 बाउन्स. चौकार. चांगली सुरुवात या ठिकाणी भावेश कडून. भावेश जोपर्यंत खेळपट्टीवर असेल या सामन्यामध्ये जिवंत राहण्याचं काम करत असेल. रॉयल 11 संघ हा देखील तितक्याच ताकदीचा आहे, ज्याच्यामध्ये भावेश, सुरेश इलम सारखे मोठे मोठे फलंदाज आहेत. जगदीश कोळीकर देखील हे अजून फलंदाजी करण्यासाठी येणार आहेत. रुपेश भांडिलकर कृपया आपण स्टेजशी संपर्क साधावा. भावेशसाठी मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण काहीच चुकी करत असताना 1 धाव. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या होतीये 16. कृपया रुपेश भांडिलकर. आपल्या ज्या KGPL साठी मदत करणार आणि जे नेहमीच मदत करणार नरेश सोनवणे, कृपया आपण स्टेजशी संपर्क साधावा. नरेश सोनवणे. विजय उतेकर कुठे असतील कृपया स्टेजशी संपर्क साधावा. विजय उतेकर स्टेजशी संपर्क साधावा. अतिशय चांगली सुरुवात केली आहे भावेशच्या मदतीने. धावसंख्या झाली आहे 16. धावसंख्या 16. मला असं वाटतं जोपर्यंत भावेश या टीम मध्ये असेल, जो खेळपट्टीवर असेल, काहीच जिवंत ठेवेल रॉयल 11 या संघाला, कारण तितक्या ताकदीचा संघ आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावसंख्या दिली आहेत त्या दत्ताने 3 चौकाराच्या मदतीने. आणि पुढचा गोलंदाज असेल विकीचा देखील तितकंच वजन आहे या टीम मध्ये. आणि आपण जेव्हा पण ज्या स्पर्धा बघतो अतिशय चांगली गोलंदाजी करत असतो. आता भावेशच्या समोर बघूया काय करतोय. पहिला चेंडू बघूया विकीचा पहिला चेंडू फुलटॉस आणि चांगला समाचार घेण्यात यशस्वी झालाय. 1 बाउन्स चौकार भावेशच्या मदतीने. भावेशचा 4था चौकार आणि संघाचा देखील 4था चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 मध्ये. चांगली सुरुवात पहिल्या चेंडूमध्ये समाचार घेण्यात यशस्वी. काहीसं खराब गोलंदाजी करताना दिसतोय विकी.
फुलटो चेंडूचा चांगला समाचार घेतलाय. दोन बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 आणि आता ज्या पहिल्या इनिंग मध्ये ज्या प्लेयरने 50 झलकावली त्यासाठी बक्षिसांची समीर दुर्गे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे विकीसाठी. खूप चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला विकीच्या माध्यमातून. आणि आता तोच गोलंदाज खांडपे विलेज यांच्याकडून गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन पाहूया पुढील चेंडू सुरेश याला आणि कुठेतरी मिस टायमिंग झालेलं आणि क्षेत्ररक्षक खूप चांगला असा झेल पकडण्यात यशस्वी झालेला आहे क्षेत्ररक्षक समीर. आणि इथे सुरेशच्या पारीचा अंत होत आहे. रॉयल 11 संघाला पहिलाच हादरा भेटलेला आहे तो सुरेशच्या माध्यमात. आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नेक्स्ट फलंदाज जग्गू भाई त्याच्या टीममेट्स करून त्याला विराट कोहलीची उपमा देण्यात आलेली आहे. आता तोच फलंदाज चाललेला आहे मैदानात जगदीश कोंडिलकर. कुठेतरी 1 वर्षानंतर तो पुन्हा एकदा मैदानात खूपच मोठं धावसंख्येचं लक्ष असताना इथे पहिला हादरा विकीच्या माध्यमातून नवीन फलंदाज जगदीश. पाहूया आता पुढील चेंडू जगदीश आला आणि हा सुद्धा पुन्हा त्याच लगातारचा दुसरा विकेट आल्या आल्या परत माघारी झालेला तो जगदीश आला. आणि विकीची काय गोलंदाजी, जशी फलंदाजी झाली तशीच गोलंदाजी करत येतो विकी. कुठेतरी चौकार षटकारांची आवश्यकता असताना इथे विकेटवर विकेट पडत आहेत. विराट कोहली माघारी. चार बॉल 21 धावसंख्या 2 विकेट. नेक्स्ट फलंदाज सूरज. विकेट हॅट्रिक साठी पुन्हा एकदा विकीला संधी. पाहूया विकेट हॅट्रिक सुद्धा घेऊ शकतोय का हा गोलंदाज. गोलंदाजी मार्क होते विका पुन्हा सज्ज होतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पंचांकडून षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या 21 2 बाद 21 76 धावसंख्येचा पाठलाग करताना कुठेतरी खडतर प्रवास करताना दिसत आहे तो रॉयल 11 संघ. आणि आता संघाचा कर्णधार भावेश देशमुख याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी. तीन ओव्हर 55 धावसंख्येची गरज असेल ती रॉयल 11 संघाला विजयासाठी. आणि पाहूया आता जो यावर्षी खूपच फॉर्म मध्ये असणारा फलंदाज भावेश संघाचा कर्णधार आता करू शकतो का या धावा.
जशी विकीने फलंदाजी केली पहिल्या इनिंग मध्ये तीच फलंदाजी आता भावेशला करायला लागेल. स्वतःच्या संघाला या सामन्यामध्ये जिवंत ठेवायचं असेल तर मोठ्या चौकार षटकारांची आवश्यकता आहे इथे भावेशला. सांघिक कोट्यातलं तिसरं षटक आणि वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन दत्ता पुन्हा सज्ज. सामना स्पीडअप करावा. आपल्याला अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. ओ हो 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 इथे दांडी गुल आणि इथे पाठीराखांचा जल्लोष पाहू शकता. रॉयल संघाचा कर्णधार ज्याच्यावरती विश्वास होता संघाचा तोच आता माघारी. गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच भावेश देशमुखची. कर्णधाराला माघारी पाठवलं. एका कर्णधारावरती दुसरा कर्णधार वरचढ ठरतोय. रोशन गायकवाड बॅटिंग साठी गेलेला आहे आता. दोन चेंडू आणि 23 धावसंख्या. भावेशच्या जागेवरती गेलाय तो आता फलंदाज रोशन. पाहूया दत्ताचा पुढील चेंडू रोशनला. आणि इथे कुठेतरी मिसफील्ड आणि मिसफील्डच्या माध्यमातून चौकार. रोशनला इथे चौकार षटकारांची गरज आहे ती या सामना जिंकवण्यासाठी आणि तिथेच तो काहीतरी प्रयत्न करताना त्याला यश येत ते. फिल्डर सुद्धा रोशन गायकवाडच्या बॅट मधून जोरदार षटकार. चार चेंडू आणि 11 धावसंख्या. जितेश आपल्या संघासाठी या धावसंख्या डिपेंड करू शकतो का आणि नवीन आलेला फलंदाज बंटी आपल्या संघाला विजयी करण्यासाठी या 11 धावसंख्या करू शकतो का पाहूया आपण. चालू असलेला सामना खूपच मोठ्या धावसंख्येचं आव्हान होतं. 76 धावसंख्या. वाटलं होतं खूप मोठं आव्हान आहे पण कुठेतरी रोशनच्या फलंदाजीनंतर हे सामना बघायला खूप मजा आली. काय लढत पाहायला मिळते आपल्याला या सामन्यामध्ये. 4 चेंडू 11 धावसंख्या. वारंवार फिल्डिंग मध्ये कुठेतरी बदल करताना गोलंदाज जितेश. आणि सामन्यामध्ये स्पीडअप करा. 4 चेंडू 11 धावसंख्या आणि स्लोअरला तिचा चेंडू आणि ते फसवा चेंडू टाकलेला आहे. अहो झेल करू शकतो का स्वतः आणि ते स्वतः झेल दान करत आहे तो जितेश आपल्या गोलंदाजीमध्ये. आणि एवढी मिसफील्ड होत असताना सुद्धा रन धावत नाही. पाहू शकता काय मैदानामध्ये पाहायला मिळत आहे आपल्याला इथे. कुठेतरी 2-3 धावसंख्या धावू शकले असते फलंदाज पण त्यांनी स्वतःवरती विश्वास दाखवून सूरजला स्ट्राईक ठेवलेले आहे स्वतः सूरजने. आणि आता 3 चेंडू 10 धावसंख्या. गोलंदाज स्वतः कुठेतरी चुकी करताना मिस झेल झाला आणि तिथेच
क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा चुकी, परंतु धावसंख्या मात्र एकच. सूरजवरती विश्वास, सूरजने स्वतःवरती विश्वास दाखवलेला आहे आणि स्वतःला स्ट्राईकवर थांबवलं आहे. 3 चेंडू 10 धावसंख्येची गरज आता. 2 फटक्यांची मॅच असेल किंवा एक डॉट चेंडू आला तर प्रेशरची मॅच होईल. पाहूया पुढील चेंडू जितेश याचा. आणि वा काय उडवलाय हा अफलातून षटकार. 3 चेंडू 10 धावसंख्येची गरज असताना हा सूरजच्या बॅटमधून आलेला दणदणीत खणखणीत षटकार. आता समीकरण बदलले. 2 चेंडू 4 धावसंख्येची गरज. कुठे सामना होता आणि कुठे आणून ठेवलाय. काय फलंदाजी पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. चौकार षटकारांची बरसात आणि इथे स्वतःवर जसा विश्वास ठेवला सूरजने त्याच प्रतीचा आता षटकार सुद्धा दाखवला आणि 2 चेंडू 4 धावसंख्येची गरज असेल ती संघाला. खूपच चांगला असा सामना स्पीडअप करा. नवीन चेंडू मैदानात. तीन चेंडू 10 धावसंख्येची गरज असताना सूरजच्या बॅटमधून आलेला षटकार आणि या सामन्याला वेगळीच कलाटणी मिळाली. चला सामना स्पीडअप करा. आपल्याला नवीन चेंडू उपलब्ध झालेले आहे. दोन चेंडू 4 धावसंख्या. या पुढील चेंडू जितेश याचा सूरजला. आणि ते डॉट चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट करायला गेला होता पण तिथे षटकारानंतर कमबॅक करताना जितेश. आणि आता 1 चेंडू 4 धावसंख्या. होऊ शकतात का या सामन्याच्या विजयासाठी 1 चेंडू 4 धावसंख्या. सूरज काही करू शकतो का आपल्या संघासाठी. काय चेंडू हाताळला तर जितेश याने. आणि इथे जल्लोष पाहू शकता पाठीराख्यांचा. आणि इथे विजय झालेले तर UA11 संघ 76 धावसंख्या मारून सुद्धा हा सामना गेलाय की का हातातून असं वाटत असताना इथे विजय मिळाला होतो.